सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी एप्रिल 2026 व मे 2026 या वेतन देयका अगोदर ई-केवायसी पूर्ण करायची आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे एप्रिल व मे 2026 चे वेतन जमा केले जाणार नसल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे. याबाबत शासनाने जिल्हा परिषदेला सूचना केल्या आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत केले असले पाहिजे. सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल तर खाते त्वरित बदलण्यात येऊन सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकाशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्यात यावे असेही कळवले आहे. तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदवलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास नोंदवण्यात आलेल्या पॅन क्रमांकाची दुरुस्ती करून अद्ययावत करावा. ई-केवायसी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्ण करून तसे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडे जमा करावे असेही कळवले आहे.